हॅलो गायज. तर आता वाजले आहे रात्रीचे 11:30 आणि आम्ही निघालो आहोत शनी मंदिरमध्ये जायला. काय झालं, का बरं थांबलेत? गाडी बंद पडली, पेट्रोल संपलं. अरे, तर आमच्या दादाची इथे गाडी बंद पडलेली आहे, पेट्रोल पण संपलेला आहे आणि दादाने काढलेला आहे मोबाईल. कोणाला फोन लावतो दादा? आता कुठे पेट्रोल पंप आहे? काय वाटते तुम्हाला, मिळणार का याला पेट्रोल आता या टाईमला? चला तर मग बघूया पुढे पेट्रोल पंप चालू मिळतंय का आपल्याला. मला तर खूप मजा येत आहे आणि आज वातावरणही खूप छान आहे, पाऊसही चालू आहे. फायनली शनी महाराजांच्या आशीर्वादाने आम्हाला त्यांच्याच मंदिराजवळ पेट्रोल पंप मिळालं. तर फायनली आम्ही शनी मंदिरात पोहोचलो आहे आणि तुम्ही बघू शकता की श्री शनिदेव महाराजांच्या जन्मोत्सवाची तयारी किती छान प्रकारे केलेली आहे आणि अगदी थोड्याच वेळामध्ये आता आरतीला सुरुवात होणार आहे. पण आमची बाकीची मंडळी कुठे राहिली आहे? चला तर आमची बाकीची मंडळी पण आलेली आहेत आणि आता लगेच 5 मिनिटामध्ये आरती चालू होणार आहे. तर श्री शनी महाराजांची आरती पूर्ण झाली. आम्हाला आरती घेण्याचा सुद्धा मान मिळाला आणि खूप छान असं दर्शन झालं आहे. खूप प्रसन्न असे वातावरण आहे आणि इतका पाऊस असतानासुद्धा मोठ्या संख्येने भाविक आणि भक्त इथे आरतीला उपस्थित आहेत. चला तर मग मित्रांनो, खूप सगळी पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आणि श्री शनिदेव महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही घरी परत जायला निघालो. तुम्ही सुद्धा एकदा श्री शनिदेव महाराजांच्या दर्शनाला जा आणि तुम्हाला सुद्धा खूप प्रसन्न आणि खूप छान अनुभव. तर असा होता आजचा आमचा हा अनुभव जो आम्ही व्हिडिओद्वारे तुम्हाला शेअर केलेला आहे. तर तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि कमेंट्स करा. थँक्यू.